हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण नागपूर स्पेशल किंवा विदर्भ स्पेशल सांबार वडी कशी बनवायची ते बघणार आहोत. कोणी याला सांबार वडी म्हणतात, कोणी याला पुडाची वडी म्हणतात, कोणी कोथिंबीर वडी म्हणतात. तर आमच्याकडे ना सांबार म्हणजेच कोथिंबीर, कोथिंबीरला सांबार म्हणतात. तर ही कोथिंबीर वडी आज आपण बनवणार आहोत, कारण हिवाळ्यात ना खूप स्वस्त सांबार मिळते मार्केटमध्ये. एवढी छान एकदम हिरवी सांबार यायला लागली आहे, तर ही रेसिपी तर बनलीच पाहिजे. तर इथे बघा मी अर्धा किलोची चुडी घेतलेली आहे कोथिंबीरची. आता आपल्याला ही साफ करून घ्यायची आहे. बघा किती हिरवी कच्च आहे ना, अशी एकदम फ्रेश कोथिंबीर मार्केटमधून आणायची आहे. आणि ही फक्त 10 रुपयाची कोथिंबीर आहे, कारण मार्केटमध्ये आता खूप छान आणि खूप स्वस्त कोथिंबीर मिळायला लागली आहे. तर इथे मी पूर्ण कोथिंबीर साफ करून घेतलेली आहे. तर कोथिंबीरचे ना देठ घ्यायचे नाही आपल्याला, फक्त पानं तोडून घ्यायचे. एकदम छान बारीक कोवळे देठ असतील तर ठीक आहे, पण एकदम जाड देठ आपल्याला इथं घ्यायचे नाही आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता मी पूर्णपणे बारीक कोथिंबीर तोडून घेतलेली आहे आणि देठ पूर्ण काढून घेतले आहेत. त्यानंतर आपल्याला तिला धुवून घ्यायचं आहे. 2-3 पाण्याने छान साफ करून घ्यायचं आहे, म्हणजे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याच्यातली माती वगैरे निघून जाईल. आणि आता त्याच्यातलं पूर्ण पाणी आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला त्याला एका कपड्यावर टाकायचं आहे किंवा किचन टॉवेलवर वगैरे आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यातलं पाणी पूर्णपणे सुकवून घ्यायचं आहे. जर त्याच्यामध्ये पाणी राहणार ना, आपला सारण जो बनवणार आहे आपण, तो व्यवस्थित बनणार नाही. त्यासाठी आपल्याला त्याच्यातलं पूर्ण पाणी इथे सुकवून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी पूर्ण कोथिंबीर एका टॉवेलवर टाकून घेतलेली आहे आणि इथे पूर्ण पाणी याच्यातला ड्राय झालं आहे. हाताला छान अशी कोरडी लागते ही कोथिंबीर. तर ही कोथिंबीर ना मी रात्रीला साफ करून एका कपड्यावर छान अशी पसरवून घेतली आहे फॅनखाली, आणि त्याच्यावरून सुद्धा एक वरून कपडा टाकलेला होता. तर ही मी सकाळला आता सारण बनवणार आहे. रात्रीला मी साफ करून धुवून कपड्यावर वाळवली होती. तर बघा इथे मी पूर्ण चिरून घेतलेले, एकदम बारीक चिरून घ्यायचे आपल्याला. याच्यातलं देठ पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि तिला बारीक चिरून घ्यायची आहे. तर कोथिंबीर चिरून तयार आहे. आता एका कढईमध्ये ना जवळपास पाव वाटी इतकं तेल ॲड करायचं आहे. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं जिरं ॲड करायचं आहे. 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून त्या पण ॲड करायच्या आहेत. त्यांना थोडंसं तेलात परतून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरलेला तो पण ॲड करून घ्यायचा आहे. कांदा जोपर्यंत छान लालसर होत नाही, ब्राऊन होत नाही, तोपर्यंत कांदा आपल्याला इथं भाजून घ्यायचा आहे. बघा इथे कांदा पण छान भाजलेला आहे, छान असा लालसर कांदा झालेला आहे. आता याच्यामध्ये ना 1 चमचाभर आपल्याला लसूण अद्रक पेस्ट ॲड करायची आहे. ती सुद्धा आपल्याला 1-2 मिनिटं असंच तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचं कच्चं स्मेल येणार नाही. तोपर्यंत आपल्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आहे. आणि बघा 1-2 मिनिटं झाले आहेत, व्यवस्थित भाजला गेला आहे. आता याच्यामध्ये ना 1 चमचाभर आपल्याला खसखस ॲड करायचा आहे. तो पण छान 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. बघा छान 1 मिनिटापर्यंत परतून घेतला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट्स मसाले ॲड करून घ्यायचे आहेत. तर इथे बघा चवीपुरतं 1 चमचाभर मीठ ॲड केलेलं आहे. 1 चमचा धने पावडर ॲड करून घेतलं आहे. थोडंसं आधी तिथे खाली पडलं होतं कढईमध्येच, म्हणून मी अर्धं दाखवलं आहे. तर 1 चमचा धने पावडर, 2 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, आणि आता आपल्याला हा सगळा मसाला ना भाजून घ्यायचा आहे. कांद्यामध्ये छान व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. खूप जास्त वेळ पण परतायचं नाही, कारण आपण याच्यामध्ये थोडंसं तेल, आणि तेल इथे कमीच वापरायचं, कारण आपण या वडीला ना तेलामध्येच तळणार आहोत, म्हणून तेल इथे थोडंसं कमी वापरायचं. आपण भाजीला जसं वापरतो ना तेवढं तेल वापरायचं नाही, थोडंसं कमी 1-2 चमचा इथं तेल वापरायचं आहे. 1 चमचा चाट मसाला ॲड केलेला आहे आणि तो सुद्धा आपल्याला थोडंसं परतून घ्यायचा आहे. तर आपला हा मसाला तयार झालाय. आता याच्यामध्ये ना 1 वाटी आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे. 1 वाटी किसून घेतलेलं खोबरं, सुकं खोबरं आहे हा. आता हे सगळं आपल्याला परत 2-3 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. हे सारण आपल्याला खूप जास्त वेळ पण भाजायचं नाहीये, कारण आपल्याला तेलामध्येच ही वडी तळायची आहे. फक्त याच्यात कच्चं पण राहावं नाही, म्हणून आपल्याला 2 ते 4 मिनिटापर्यंत असंच हा सारण भाजून घ्यायचा आहे. तर बघा छानपैकी हा सारण इथे मी भाजून घेतलेलं आहे, म्हणजे मिक्स करून घेतलेले पूर्ण मसाले वगैरे एकत्र करून घ्यायचं, मिक्स करायचं आहे छान. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे चिरून ठेवलेली कोथिंबीर होती ना, साफ करून ठेवलेली, ती आपल्याला याच्यात ॲड करून घ्यायची आहे. तर बघा कोथिंबीर ॲड केल्यानंतर फक्त 2-3 मिनिटं याला मिक्स करायचं आहे. खूप जास्त वेळ शिजवत बसायचं नाही, नाहीतर कोथिंबीरचं पाणी सुटेल.
तर बघा फक्त मी मिक्स करून घेते. असं आपल्याला हलक्या हाताने याला पूर्ण मसाल्यामध्ये ना मिक्स करून घ्यायचं आहे 2-3 मिनिटापर्यंत. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि कमी गॅसवर आपल्याला हे फक्त परतून घ्यायचं आहे. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडंसं 1 चमचाभर साखर ॲड करायची असेल ना, तुम्ही ॲड करू शकता. त्याच्याने छान असा चटपटा फ्लेवर येतो. ऑप्शनल आहे, आवडत असेल तर करा, नसेल तर स्किप करा. मी इथे ॲड केलेलं नाहीये. तर बघा छान आपला इथे सारण तयार झालेलं आहे. गॅस बंद करून घेतलाय. आता आपल्याला हा सारण पूर्णपणे गार करायचं आहे. त्याच्यानंतर आपण इथे वडी तयार करून घेऊया. सारण गार होतोय तोपर्यंत इथे वडीसाठी पीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे मी एक बाउल घेतलाय. त्याच्यामध्ये ना 1 वाटी मैदा घ्यायचा आहे. तर इथे बघा मी 1 वाटी इतकं मैदा मोजून वाटीने घ्यायचा आहे. अंदाजे घ्यायचं नाही आपल्याला. तर 1 वाटी मैदा घेतलेला आहे. 1 वाटी आपल्याला इथं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर बघा इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलाय आणि अर्धा वाटी इतकं आपल्याला इथे बेसन ॲड करायचं आहे. आणि इथे ना मी वाटीने मोजून घेतलंय. तुम्ही वाटीऐवजी कपाने, मेजरमेंट कपाने कशाने इथे तुम्ही अंदाजे मोजून घेऊ शकता. अर्धा चमचा चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. 1 चमचा मिरची पावडर आणि पाव चमचा इतकं हळद ॲड करायची आहे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला 1.5 चमचा किंवा 1.5 टेबलस्पून इतकं मोहनसाठी तेल ॲड करायचं आहे. इथे मी थंडच तेल वापरलेलं आहे. थंड तेल वापरल्याने सुद्धा खूप छान खुसखुशीत कुरकुरीतच आपल्या सांबारवडी बनून तयार होतात. बघा इथे मी तेल ॲड केल्यानंतर ना हाताने आपल्याला हा पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्ण पिठामध्ये पूर्ण मसाले आणि तेल व्यवस्थित मिक्स होईल. त्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि इथे घट्टसर गोळा तयार करायचा आहे. इथे ना मी 1 वाटी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, 1 वाटी मैदा वापरला आहे आणि अर्धा वाटी बेसन वापरलं आहे. जर तुम्हाला खूपच जास्त कुरकुरीत जसं स्प्रिंग रोल असते की नाही एकदम जास्त कुरकुरीत तसं खायचं असेल ना, तुम्ही इथे 2 वाटी मैदा ॲड करा आणि अर्धा वाटी बेसन ॲड करा आणि त्यानंतर तुम्ही हा पीठ लावून घ्या. त्याच्याने खूप जास्त प्रमाणात कुरकुरीत, खुसखुशीत होतात. याच्याने थोडंसं नरम होतात, खूप जास्त हार्ड होत नाही म्हणजे कुरकुरीत होत नाही. तुम्ही तसंही मेजरमेंट करून घेऊ शकता. तर बघा इथे मी पीठ लावून घेतलेलं आहे. छान पीठ तयार झालं, एकदम सॉफ्ट पीठ लावून घ्यायचं आपल्याला आणि आपला हा सारण जो आहे तो मी एका प्लेटमध्ये काढून घेते. थंड झालाय बऱ्यापैकी. तर आता अजून आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडंसं अजून थंड करून घेऊया. प्लेटमध्ये लवकर थंड होतो. त्यासाठी ना इथे मी प्लेटमध्ये पूर्ण सारण सेपरेट करून घेतले, कढईमधून काढून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला लगेच कोथिंबीर वडी बनवून घ्यायची, सांबार वडी बनवून घ्यायची आहे. तर बघा किती मस्त दिसतोय ना सारण. सारण छान तयार झालंय आणि ते बघा मी सगळं रेडी करून घेतलंय बनवण्यासाठी. तर एका वाटीमध्ये ना 1 चमचाभर आपल्याला गरम मसाला घ्यायचा आहे. थोडंसं 2 चमचा इतकं पाणी ॲड करायचं आहे आणि याला थोडंसं ढवळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. ज्यावेळेला आपण कोथिंबीर वडी बनवू ना, त्यावेळेला मधून हे लावण्यासाठी आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. आता काय करायचं बघा, सगळ्यात आधी तर आपल्याला छोटंसं एक पेढ्याच्या आकाराचं किंवा लिंबाच्या आकाराचा पेढा तोडून घ्यायचं, पिठाचा गोळा तोडून घ्यायचा आहे आणि त्याला पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे. खूप जास्त जाड लाटायचं नाही. छान असं पातळ, जेवढं पातळ होऊ शकते तेवढं पातळ आपल्याला इथे लाटून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी छान पोळी लाटून घेतलेली आहे. खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही नाही. अशा प्रकारची इथे पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. तर इथे एवढी पोळी लाटायची नाही, जशी थोडीशी आपल्या आकाराने छोटी पोळी लाटायची आपल्याला आणि त्यानंतर ना आपण जो हा मसाला तयार करून घेतलेला आहे ना गरम मसाल्याचा, तो आपल्याला याच्यावरून लावून घ्यायचा आहे. व्यवस्थित स्प्रेड करायचा. हाताने लावा किंवा चम्मचने किंवा ब्रशनी लावा. जर आपण तेल वगैरे ग्रीस करण्यासाठी ठेवतो त्याच्याने लावलं तरी चालेल. तर बघा छान इथे मी लावून घेतलाय. त्यानंतर वरून सारण लावून भरून घ्यायचं अशा प्रकारे छान. सारण भरून घेतल्यानंतर ना एक साइडने व्यवस्थित बघा भरपूर सारण भरायचं. त्यानंतर एका साइडने उचलून वरच्या बाजूने ठेवायचं. आता त्याच्यावरून सुद्धा थोडंसं आपल्याला हा मसाला लावायचा म्हणजे व्यवस्थित हे चिकटलं पाहिजे. नाहीतर तेलात गेल्याबरोबर पूर्ण हा खराब होईल. आपला तेलही खराब होईल आणि आपली ही जी सांबारवडी आहे ना ती पण पूर्ण फुटून जाईल. त्यासाठी व्यवस्थित आपल्याला वरून सुद्धा लावायचं. त्यानंतर दुसऱ्याकडची फोल्ड उचलून त्याच्यावर ठेवायची आणि बघा अशा प्रकारे सगळ्या बाजूने आपल्याला लावायचा आहे. जो आपण मसाला तयार केलेला आहे ना तो. आणि अशा प्रकारे त्याला दोन्ही साइडनी उचलून असं बंद करायचं आहे त्याचं तोंड आणि आपली इथे एक सांबारवडी बनवून इथे तयार झालेली आहे. अशाच आपण सगळ्या सांबारवडी इथे बनवून तयार करणार आहोत. अजून एक बनवून दाखवते मी तुम्हाला. सेम तसंच एक छोटंसं आकाराचा पेढा इथे तोडून घ्यायचा आहे.
लाटून घेऊया. एकदम मोठी नाही, छान छोटीशीच पोळी इथे लाटायची आपल्याला. जेवढी सांबार वडी बनवायची आहे तेवढीच पोळी आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे. खूप जाडही नाही, खूप पातळही नाही, छान अशी मध्यम आकाराची पोळी इथे लाटून घ्यायची आहे. तर इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे. आता त्याच्यावरून आपल्याला हा मसाला लावून घ्यायचा आहे. तर हाताने ना खूप छान लागतो, म्हणून मी हातानेच लावून घेते पूर्ण सगळीकडे. तर इव्हनमध्ये सगळीकडे हा मसाला लावून घेतलाय. आता मधून आपल्याला सारण भरायचं आहे. तर सारण ना भरपूर भरायचं. सारण भरत असताना व्यवस्थित चम्मचने किंवा हाताने छान सारण भरायचं. आता सारण भरल्यानंतर एका बाजूने उचलून दुसऱ्या बाजूवर ठेवायचं. मधल्या बाजूने परत तो मसाला लावायचा. मसाल्याचं पाणी लावायचं आणि परत दुसऱ्या साईडची जी पोळी आहे ना, ती त्याच्यावर अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची. आता जे साईडनी कॉर्नर आहेत ना, त्याच्यावर पण थोडंसं लावायचं व्यवस्थित. बघा अशा प्रकारे लावून घ्यायचं. त्याचं सुद्धा तोंड असं बंद करून घ्यायचं आहे. जसं मी दाखवते ना, तशाच प्रकारे बनवली जाते सांबार वडी. तर ही आपली दुसरी सांबार वडी सुद्धा बनवून तयार झाली आहेत. अशाच आता आपण एक-एक करून सगळ्या सांबार वडी बनवून घेऊया. तर इकडे मी कढईमध्ये तेल तापण्याकरिता ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. एक टाकून बघूया तेल गरम झालंय की नाही. तर इथे मी एक सांबार वडी टाकून बघितलेली आहे. अजून तेल छान गरम झालेलं नाहीये. तर बघा आता छान गरम झालंय. आता आपल्याला हे सगळं सांबार वडी इथे टाकून घ्यायचे आहेत. तर एका वेळेला तुम्ही 2-4 करून तळू शकता. पण मी 3 बनवल्या होत्या. 3 इथे मी टाकून घेतलं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे छान जोपर्यंत कुरकुरीत होत नाही तोपर्यंत हे सांबार वडी तळून घ्यायची आहे. तर आलटून-पलटून दोन्ही साईडने हलक्या हाताने पलटवत जायचं आणि छान गोल्डन कलर येईपर्यंत हे सांबार वडी तळून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता सांबार वडीला छान कलर आलेला आहे. मस्त अशी कुरकुरीत सांबार वडी इथे तळत आहे. तशाच प्रकारची तळून घ्यायची आहे. खूप म्हणजे एकदम पटकन काढायचं नाही. गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर जोपर्यंत सुंदर कलर आणि जोपर्यंत छान अशी कुरकुरीत होत नाही तोपर्यंत तळून घ्यायचं. तर इथे आपली एक बॅच तळून तयार झालेली आहे. मस्त कलर आलेला आहे. छान खुसखुशीत झाली आहे. आता ही मी काढून घेते. अशीच आपल्याला सगळ्या सांबार वडी इथे बनवून घ्यायच्या आहेत. तर बघा मी इथे सुद्धा करून घेतलेली आहे. तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या विदर्भाच्या रेसिपी तुम्हाला आवडतात का ती सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय. बघा इथे मी फोडून दाखवते किती मस्त असा सारण भरला आहे. छान कुरकुरीत अशी सांबार वडी इथे बनवून तयार झाली आहे. तुम्ही याला गरमागरम कढीसोबत किंवा मठ्ठ्यासोबत सुद्धा सर्व्ह करू शकता. बघा छान अशी सांबार वडी इथे बनवून तयार झालेली आहे.